चल निघ, निघायचं इथून निघायचं आणि थोबाड आहे ना काळा करायचं काय. ठीक आहे, पैसे आणि जिकडे जायचे तिकडे जा. अहो ऐका ना, परत नाही होणार असं, समजून घ्या ना मला तुम्ही. मी समजून घ्यायचं? मी काय कमी केलं ग मी तुला? सांग ना, काय कमी केलं मी तुला? अरे थोडं थोडं करता करता 4 महिने झाले ना. किती महिने? 4 महिने झाले. आज समजून घेशील, उद्या समजून घेशील, पण तू घेतलंच नाही मला समजून. कशासाठी लग्न केलं ग मी? कशासाठी लग्न केलं? सांग ना, कशासाठी लग्न केलं मी तुझ्या संग? तुझ्या अशा वागण्यासाठी का नखरा पाहण्यासाठी तुझा? यार झालं काय? बाबा, तुम्ही आमच्या भांडणात नका पडू. अरे लेकरं, झालंय काय सांग तरी. मी सांगितलं नाही बाबा तुम्हाला, तुम्ही माझ्या भांडणात पडू नका. आणि न पडल्यालाच बरं आहे. आणि मी आताच सांगतोय, हात जोडून सांगतोय, तुम्ही जर हिला घरात घेतलं तर माझं मेलेलं तोंड बघता. ऐका ना, परत नाही होणार असं. हे बाई, तुला सांगितलं ना, तुझा आणि माझा संबंध संपला, तुटला आपलं नातं आता. आत्या, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. खरंच तुम्ही या परक्या घरात मला आईची माया दिली. येते मी. काय करू? याबद्दल आईला कसं सांगू? नाही, हा विषय घरी बोलण्यासारखा नाहीये. पण कसं बोलू? खरंच मला ते समजून घेतील का? का परत माघारी जाऊन त्यांची माफी मागू? निघायचं इथून निघायचं आणि थोबाड आहे ना काळा करायचं काय. अरे थोडं थोडं करता करता 4 महिने झाले ना. किती महिने? 4 महिने झाले. आज समजून घेशील, उद्या समजून घेशील. कशासाठी लग्न केलं ग मी? कशासाठी लग्न केलं? सांग ना, कशासाठी लग्न केलं मी तुझ्या संग? कोण आहे का?
पाणी पाहिजे होतं थोडं. दरपरे पोरीने पाणी मागितले आणि घेत बी नाही. सुधा पाणी घे. अगं संसार म्हणलं रे समजा आलंच बघ. आणि त्यातल्या त्यात नवऱ्याची जात म्हणजे हे बघ सुद्धा आलीस तर रातच्या रात्र ऐक बाळा माझं. आणि उद्या तू सकाळी तुझ्या घरला जा, घरच्यांची माफी माग आणि तुझ्या संसाराला नव्याने सुरुवात कर. आई सगळं चांगलं आहे ग. सासू चांगली आहे, सासरे चांगले आहेत, आणि हे तर त्यांच्यापेक्षा चांगले आहेत. मी सून म्हणून माझी सगळी कर्तव्य पार पाडत होते, पण हे असं अचानक का वागलेत मलाच कळलं नाही बघ. अचानक नाही, 4 महिने झाले तुझ्या लग्नाला. तू सून म्हणून सगळे कर्तव्य पार पाडले असतील तुझे, पण एक बायको म्हणून तू नवऱ्यासाठी कुठंच नव्हतीस असं वाटतंय मला. आई काही गोष्टी तुला नाही माहित. अगं समजा माहिती आहे मला. अगं संसार म्हणलं की भांडं लागणारच की. त्याच्यामुळं तू मागचा समजा विसरून परत नव्याने सुरुवात कर. काय तू मुद्दाम तर करत नाहीस ना लग्न मोडण्यासाठी? हा हे तू म्हणतीस काय? होय मॅच म्हणते. अगं माझ्या परिस्थितीला तुला कोण चांगलं ओळखते, आणि असं घराच्या बाहेर काढलेलं तुझ्या बापाला कळलं ना तर तुझं काही खरं नाही बघ. हे बघ आलीस तर हाय, आणि सकाळी तू तुझ्या घरला जाई. आणि हे बघ बापाला ह्यातलं काय बी कळता कामा नाही. त्यांना काय बी खोटं सांग बरं. भूक लागली तुला त्या टोपल्या शिळी भाकरी तेवढी घे खाऊन. अरे याने लय त्रास दिला गाड्या. याला उद्या गिराकच बघतो. याला ओपन टाकल्याशिवाय पर्यायच नाही आता. आबा तू एकटीच आले होय? आणि जावई का नाही आले? ते 2-4 दिवस त्यांना बाहेर काम होतं, मग ते मला म्हणले तू घरी जाऊन ये. ते जरी बाहेर गेले असले तर तुझे सासू सासरे नाही का घरी? आणि त्यांचं खाय प्यायचं कोण मागणार? ते काय नाही. आता आले ना ते ठीक आहे, असं सारखं सारखं यायचं नाही. अहो आबा
मांडव परतवणीनंतर मी आजच आले ना. पण आजच आले म्हणजे सुदे, तुझं लग्न झालंय आता आणि पोरीच्या जातीनं सारखं सारखं यायचं बरोबर नाहीये. अशा आमची काय किंमत राहील तुझ्या घरी? असले थेर मला अजिबात आवडायचे नाहीये. आता आली ना ते ठीक आहे, 2 दिवस राहा आणि तू तुझ्या घरी निघून जा. सुद्धा जा तव्यावर भाकरी तेवढी बघ जा. जा. ही पोरगी का आली इथं? ते तुम्हाला काय सांगितलं त्याने? काय म्हणायची ती पोरगी? जावई बापू बाहेर गेलेत कुठं म्हणली? बरं मी म्हणतो, जावई बापू बाहेर गेले ना, मग तिचं इथं येणं बरोबर वाटतं का तुला? लोक माझ्या तोंडात शेण घालतील, शेण. कळलं का तुला? मला गावात किती मान आहे तुला माहितीये ना. ते जाऊ दे, पुरीचं लग्न मोडलं की काय ह्या फपासराला सुद्धा लोक मागं पुढं बघायचे नाही. तुला माहिती ना मला किती मान आहे गावामध्ये. पण या पोरीनं तिच्या मागच्या प्रकरणामुळे मला सगळं धुळीच मिळवलंय. अहो तसं काय बी नाही व्हायचं. तुम्ही नका काळजी करू. आल्या सरशी 2 दिवस राहील आणि जाईल ती तिच्या घरला. ते झालं आत्ताच. पण ही कार्टी जर दर महिन्याला इथे येऊ लागली तर माझी काय किंमत राहील तिच्या सासरी? ते काय नाहीये. ही पोरगी ना पुढच्या वर्षाशिवाय या घरामध्ये आली नाही पाहिजे. तिला समजावून सांग. होय सांगितले मी तिला समजावून. पण तुम्ही नका ना एवढं काळजी करू. तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेते? समजवते मी तिला. आणि तिला सांग हे घरात तिचं नाहीये. डोळ्यात पाणी आणून काय होणार आहे? शेवटी तुला तुझी लायकी कळालीस ना. अगं ज्या घरात तू जन्माला आलीस, लहानाची मोठी झालीस, ते घर सुद्धा तुझ्यासाठी परक आहे. आणि ज्या घरात गेले ते तरी घर कुठं माझं आहे. लहानपणापासून हेच तर ऐकत आले मी. मुलगी म्हणजे परक्याचं धन. अगं पण त्या धनाला तरी किंमत आहे. पण माझ्या आयुष्याची तर राख रांगोळी झाली ग. मुलीच्या जातीला जन्माला आल्यापासून स्वतःच असं काहीच नाहीये. अगं अगदी लग्न झाल्यावर स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःच नसतं. त्याच्यावरही अधिकार दुसऱ्याचा, आणि तोही त्याच्या मर्जीने. आता तुला घरातून बाहेर कशासाठी काढलं? बरं एवढं होऊन सुद्धा इथं आल्यावर कोणाला आनंद झाला? ना आईला ना बापाला. उलट त्यांनी मायेची उब द्यायची सोडून तुला 4 शब्द जास्तच ऐकवले ना. मग काय करू? कुठे जाऊ? माहेर आणि सासर हे 2 घरं सोडून या जगात कोण आहे माझं? कोण समजून घेईल मला? कोण जीव लावणार आहे मला? का सगळेजण फक्त स्वतःच्या फायद्यापुरताच वापर करून घेणार आहे? आता कशी मुद्द्यावर आलीस? या जगात तुला समजून घेणारे 2 व्यक्ती आहेत, जे तुझे आहेत. शांतपणे विचार कर आणि मग त्या व्यक्तीबरोबर बोलायला जा. तुला मायेची उबही मिळेल आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरही. कोण असतील ते दोघं? कधी एकदा उद्याची सकाळ होते आणि मी त्या व्यक्तीला जाऊन भेटते असं झाले. कितीतरी दिवस मनात गंज लागलेले हे विचार उद्या व्यक्त होतील. माझ्या जीवाभावाच्या व्यक्तीकडं. आज 4 महिन्यांनी आम्ही भेटणार. कशी असेल आमची ही भेट? हसऱ्या चेहऱ्याने का मग पाणावलेल्या डोळ्यांनी?
अरे, त्याच्या आवडीची ही टिकली मी कशी विसरले? सुधा, किती वाजता जाणार आहेस? आज नाही जाणार. तुला काल काय सांगितलंय समजलं नाही का? अगं कशाला त्या बापाच्या रागाचा अंत बघतीस? तो बापच म्हणलाय 2 दिवस राहा म्हणून. तुझ्यापेक्षा 1 दिवस तरी जास्त राहा असं म्हणलाय. तुझ्यासारखं नाही लगेच जायला सांगितलं. सुधे, तू लय बोलतेस असं वाटत नाही तुला? अगं आई आहे तुझी मी. आई आहे ना? मग काल त्याच आईनं जवळ घ्यायचं सोडून, मला काय झालंय विचारायचं सोडून लगेच जायला बरं सांगितलं. एवढं लेकरू जड झालं होय तुला? हे बघ सुधे, सकाळ सकाळ मला तुझ्या संग वाद घालायला वेळ नाहीये. जर आगेच्या नको मला. आणि सुधे, एवढी नटून तुटून कुठं निघालीस? तुझा विचार करते ना तिकडेच चालली. पण घाबरू नकोस, काही चुकीचं पाऊल नाही उचलणार मी. सुधे, सुधे ऐक ना सुधे. अगं सुधा, कधी आली ग बाई? काल दुपारी चालेल. काल दुपारी आली. बरं आहे का तुझं? हा, मस्त चाललंय. चांगलं आहे ना? नवरा तर एकदम चांगला भेटला, माणसं भारी भेटली आहे ना? चांगलं आहे ना तुझं? चल की चहा प्यायला. मग नाही, आत्ताच घेऊन आले मी. आत्ताच घेतला का? घे की थोडा. मग नाही, नको नको का? म्हटलं आता एवढ्या दिवसांनी आले, मग जरा गावात फेरफटका मारून हा यावा. का? बर. जावाय पण आल्यात? नाही, अहो त्यांना काम आहेत. काम आहे बे. ते म्हणले 2-4 दिवस मग आईला भेटून ये. हो का? बर. बरं, अण्णा कसे आहेत? अण्णा बरे आहेत, पण आता पैशानी खर्चानी बरे झाले, पण मनाने तर फार खचले. आता काय कामधंदा करूनच आता लोकांचे पैसे द्यावा लागेल ना. बरं, अण्णांना विचारलं म्हणून सांगा. सांगत. आणि संध्याकाळी येते त्यांना भेटायला. बर बर म्हणेन. सुधानी विचारलं होतं भेटा येणार आहे सुद्धा. हा, येऊ का? बरं. हा बरं या. किसन, होय, तो जाच किसन. कोण होता काय माहित, पण कुणीतरी आपलीच व्यक्ती असल्याचा भास झालाय. किसन, सुधा, तू इथं? हा, तुझी सुद्धा तुझ्या समोर परत आलीये. सुधा, असं काय बी बोलू नकोस.
आता तुझं लगीन झालंय आणि लगीन झाल्यावर असं परपुरुषाला भेटणं बरं नवं. हे जग लय वाईट आहे. एकाचं दोन करून सांगत्या. खरंच? वय मग हेच माझ्या डोळ्यात पाहून बोल बरं. तू इथं कशाला आली? मला कोणीतरी म्हटलं 4 महिन्यापूर्वी हरवलेले सुधा आणि किसन इथंच सापडतील, याच जागेवर. म्हणून त्यांना डोळे भरून पाहायला आले. मग तुला कोणीतरी खोटं सांगितलंय. इथं ते दोघं नाही राहत. इथं फक्त किसन एकटा राहतोय. त्याची सुद्धा हरवली आणि किसन दररोज त्याच्या सुधाला शोधण्यासाठी येतोय. पण त्याला त्याची सुद्धा अजूनपर्यंत सापडलीच नाही. आज सापडली आहे ना, नीट बघ. तुझ्या समोर उभी आहे तुझी सुधा. मी माझी सुद्धा म्हणलं, दुसऱ्याची नाही. त्यामुळं पहिल्यापेक्षा पण जास्त अंतर ठेवून बोललेलं न बोललेलंच बरं. आज त्याच दुसऱ्याच्या सुधाला तिच्या नवऱ्यानं घराबाहेर काढले. तू म्हणायचास ना, मनातलं दुःख मनात ठेवलं तर ते तोपर्यंत सलतं जोपर्यंत ते कोणासमोर व्यक्त होत नाही. आणि याच मनाचा पाझर तुला पाहिल्या फुटला. कालपासून प्रयत्न करत होते कोणासमोर तरी मन मोकळं करावं, पण या जगात तुझ्याशिवाय कोण आहे ज्याच्या समोर मी माझं मन व्यक्त करू शकते. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात माझे आई वडील सुद्धा नाहीयेत. काय? घराबाहेर काढलं? का? कशामुळं काढलं तेच तर मला नाही माहित. ते जर माहित असतं तर घराबाहेरच कशाला काढलं असतं ना. म्हणजे जसं लग्न करून त्या घरी गेले तसं तळहाताच्या फोडासारखं जपलंय मला. सासू सासऱ्यांनी तर आई बापाची कमी अजिबात भासून नाही दिली. पण काल असं काही घडलं, मला आपली शेवटची भेट आठवली. ज्या जागेवरून आपण वेगळे झालो होतो, हीच ती जागा जिथे आपण शेवटचं भेटलो होतो. किसन, तू माझ्या जवळ असलास ना, मला काहीच नको बघ. असं नको म्हणू सुद्धा. अगं हा किसन म्हणजे वाऱ्याचं झुळूक आहे. आज असन तर उद्या नसन. असं वंगाळसारखं नको बोलूस. मी तुझ्याशिवाय एक क्षण पण राहू शकत नाही. अगं वंगाळ नाही सुद्धा. माझ्या आधी तू तुझ्या आई बापाचा विचार कर आणि मग माझा. बरं बाबा. अंगाशी आधी ते मग तू. अंगाशी. पण आपण आपल्याबद्दल घरी कधी सांगायचं? पण मी असा अनाथ बिना आई बापाचा वाढलेला, तुझ्या आई बापाला चालत? का नाही चालणार? श्रीमंताच्या बंगल्यापेक्षा गरीबाच्या झोपडीत सुख असतं हे माझ्या आई वडिलांना चांगलंच माहिती. बराबर आहे. पण गरीबाच्या खोलीपेक्षा श्रीमंताच्या बंगल्यात कमी राबावं लागतं हे बी तुझ्या आई बापाला ठाऊक असलंच की. त्यांनी बी हाच विचार केला असेल तर. पण तू थोडी तसाच राहणार आहे. तू बांधशील की बंगला माझ्यासाठी? नाही,
तुझ्यासाठी बंगला नाही बांधू शकत. तू माझी राणी आहे. तुझ्यासाठी मी महाल बांधीन. फक्त असेच साथ मला देशील ना? असा जीव लावणारा असल्यावर मी मेल्यानंतर पण साथ द्यायला तयार आहे. पण किसन, तू म्हणतोस ना तू माझा कप आणि मी तुझी बशी, कधीतरी भीती वाटते रे. आजकाल लोक बशीला बाजूला ठेवून फक्त कपाचाच वापर करतात. अगं सुधा, पण कप्पानं जर तोंड पोळलं तर बशीचा वापर करावा लागतोच की. आणि सुधा, कप आणि बशी सोबत असल्यावर किती भारी वाटतं ना. पण ह्या कप आणि बशीला कुणाशी नजर नाही ना लागणार? मालती, हे मालती, अरे एवढे कप घेऊन जा रे. होय पाहू ना, आमचं घर शोधायला जरा तुम्हाला त्रासच झाला असेल ना? नाही नाही, अजिबात त्रास झाला नाही. आरामशीर आलोत आम्ही, आहे ना. काय टेन्शन नाही झालं कशाच. ही आमची मंडळी मालती. नमस्कार. मुलाचं शिक्षण काय झालं? हॉटेल मॅनेजमेंट केलंय. आता हॉटेलवरती 30,000 पेमेंट आहे. हळूहळू पेमेंट वाढेल. छान आहे. अरे उरकला का पोरीचा? सुधा, मी जे काही तुला सांगितले ना ते नीट लक्षात ठेव. ते जे जे विचारतील ना त्या प्रश्नाची उत्तरं नीट दे. जरा नीट बस, नीट उठ, आणि उठताना त्यांच्या पाया पड. आणि पदर जरा नीट घे. पदर घे जरा व्यवस्थित. धर. सुभानरावचं हॉटेल मॅनेजमेंट झालं असलं तरी नोकरी सांभाळून शेती पण सांभाळतात. अरे वा, छान आहे ना. 30,000 रुपये पगार असला तरी साधं सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नाही त्या पोराला. अहो हेच तर महत्वाचे आजकाल. असं तर नवरदेव पाहिजे. मग बरं घ्या विचारून, तुम्हाला काय विचारायचं? नाव काय बाळा तुझं? सुधा. अरे नुसतं नाव काय सांगते, पूर्ण नाव सांग की. सुधा शामराव मोहिते. वा छान. तुझं शिक्षण किती झालंय? 12वी. बरं, स्वयंपाक येतो का? हो. अहो नुसतं स्वयंपाक काय विचारता? सुगरण आहे सुगरण. अख्खा स्वयंपाक करते, पुरणपोळी सकट. अहो मग तर विषयच मिटला की. आमच्या सुभानरावला पुरणपोळ्या लय आवडतात. बरं बाळा, तुला पुढे शिकायची इच्छा आहे का? अहो तुम्ही म्हणता ना तसं. तुम्ही नाही म्हटलं तर राहिलं, तुम्ही शिकवलं तर शिकवा. बर सुभानराव, तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. शेवटी दोघांना संसार करायचा आहे. तुमची जन्मतारीख काय? 23 नोव्हेंबर 2003. बाळा सुद्धा, तुझे हात दाखव. बरं, तुझे पाय दाखव.
आता तुम्ही दोघं जरा उठून उभे राहता का? बर सुधा बाळा, चालून दाखव बर. सुभान, तुला पण काय विचारायचं असेल तर विचारून घे. नाही बाबा, तुम्हीच विचारा. सुद्धा तुला काय विचारायचंय का? बर पाहुणं, आम्हाला मुलगी पसंत आहे. तसं तर मुलीचा फोटो पाहिल्यावर आमच्या तिघांचा बी होकार होता. मुलगी अगदी सोन्यासारखी आहे, मुलीत काही खोट नाही. पण तुम्हाला आमचा मुलगा पसंत आहे का आधी सांगा. अहो पसंत आहे ना, आणि तुम्ही म्हणत असाल ना तर उद्याच उरकून टाकतो. अहो गंमत केली मी. अहो पण मुलीला मुलगा पसंत आहे का ते विचारा ना. अहो तिला काय विचारता, कालच फोटो पाहिला ना, मुलगी फोटो पाहून लगेच लाजली. आम्ही ओळखलं, मुलीला मुलगा पसंत आहे. काय म्हणता? अहो लाजली वाटत. बर तुमची काय हरकत नसल तर आता कोरडा गंध लावून घेऊ आणि सुपारी लगेच फोडून टाकू. अहो चालतंय की, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. पण देणं घेण्याचं कसं करायचं? पाहुणं, पोराच्या अंगावर 10 तोळे आणि पोरीच्या अंगावर 10 तोळे सोनं, 2 लाख कॅश देणार असाल तर बघू. अहो एवढे? अहो काय व्याही, सोन्यासारखी पोरगी आमच्या पदरात दाखली आणि तुम्ही सोन्याचं काय घेऊन बसलात. आम्हाला काही नको, मुलगी आणि नारळ द्या, झालं एवढंच. अहो तुमचं माळकरी घराणं, तुमच्यासारखे माणसं सापडणं म्हणजे समुद्रातून सुई शोधण्यासारखं आहे. हे बघा, आपली 2 कुटुंब एकत्र येणार आहे, तेव्हा अजून आम्हाला काही नको. जे आहे तुमच्या मुलीच्या रूपाने फक्त आम्हाला आमची लक्ष्मी द्या. आणि तुम्हाला खूपच वाटत असेल ना तर जे तुम्हाला काय द्यायचं ते मुलीला द्या, आम्हाला काही सुद्धा नको. अहो खरंच आता बरं वाटलं. आता हुंडा घेतल्याशिवाय पुढचं कोणी बोलतच नाहीये. अहो आता गेले ते दिवस. पहिलं लोकांकडे पैसा नव्हता पण माणसं चांगली होती. आता मस्त पैसा आहे पण माणसाची मन साफ आहेत का? अहो पैसा मस्त देतील पण पोरीचं काय काळं वैर असेल ना ते झाकून ठेवतील. म्हणून आता ठरवलंय, पैसा अजिबात घ्यायचा नाही, पोरगी आणि नारळ बस. हे मात्र खरं, अगदी माझ्या मनातलं बोलला. मला ते गुळ पाणी घेऊन ये जा. होय होय, आताच आणते. सुधा, काय चाललंय तुझं? समधी माणसं तिथं बोलत असताना अशी का घरात निघून आलीस तू? सगळेजण एकमेकांशी बोलत होते, माझं मत कोणी विचारलं? अगं आम्ही तुझ्या आई बाबा आहे, तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय आम्ही. हां, तुझं चांगलं व्हावं ना एवढंच वाटतंय आम्हाला. असं जर असतं ना तर तुम्ही मला ह्या लग्नाला होकार आहे का नाहीये हे विचारलं असतं. मला मन नाहीये का? सुद्धा लय पुढचं बोलू नकोस बरं का. आणि तुला आबाचा स्वभाव चांगला माहिती, आबा जे म्हणतील ना तसंच वागायचं, नाहीतर तुला माहिती आहे. माहिती आहे ना चांगलाच. आले आले.
सुपारी फुटली. ज्याची आपल्याला हुरहुर लागत होती ना तेच झालं. त्या दिवशीपासून माझ्या आयुष्याला वेगळं वळण आलं. तुझा रस्ता वेगळा झाला आणि माझी वाट वेगळी झाली. पण त्या वाटातलं काट टोचत्यान याचा थोडा पण विचार तुझ्या आईबापाने केला नाही. तुझ्या मनाविरुद्ध वागून पुढचं आयुष्य सुखात जाईन का दुःखात याचा थोडा पण विचार केला नाही. भोळे असतात रे आई वडील. त्या दिवशी ज्यांनी आपल्याला पाहिलं ना त्यांनी एकाचं दोन करून घरी सांगितलं. मग कोणत्या आई वडिलांना राग नाही येणार? आणि हो, माझ्या आयुष्यात काटे नव्हते, मोगरा होता. म्हणजे सुपारी फुटल्यानंतर 15 दिवसांनी लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी यांचं प्रमोशन झालं. त्यामुळे सगळेजण मला लक्ष्मी म्हणत होते. हे सगळं माझ्या पायगुणामुळे झालं म्हणून दुसऱ्याच दिवशी जेजुरीला घेऊन गेले. आणि हे मला 5 पायऱ्या नाही, सगळा गड मला उचलून घेऊन गेले. हे फक्त दाखवायसाठी नव्हतं, माझे पाय भाजू नये म्हणून मला उचलून नेलं. बघता बघता 4 दिवस झाले आणि 5व्या दिवशी मांडव परतवणीसाठी निघाले का. यांचं तर कुठंच मन लागत नव्हतं. यांचंच नाही, सासू सासऱ्यांचंही. 5 दिवसात माझा इतका लळा लागल त्यांना मला वाटलं पण नव्हतं. काय रे, आज हॉटेलवर काय चाललंय? मग तू का नव्हता तिथं? पोरी, तू चाललीस खरंय, पण आम्हाला करमत नाही बघ. असं वाटतंय की माझीच पोर सासरी चालली आहे. पण काय करणार, शेवटी रीतरिवाजाप्रमाणे तुला तर जावंच लागल. बाळा, तू या घरची लक्ष्मी आहेस. सुभान ज्या हॉटेलमध्ये किचन सांभाळायचा, तुझ्या पायगुणामुळे आता तो या हॉटेलचा 10% मालक झालाय. आल्या आल्या खूप मोठं फळ दिलंस ग. त्यामुळे तुला आता जाताना बघून मन भरून येत आहे. अहो आत्या, 2च दिवस तर चालले, परत येणारच आहे की. 2 दिवस चाललेच खरं पोरी, पण कोणाला तरी 2 वर्षासारखं वाटतंय बघ. सुनबाई, ओ मालक, येत आहे ना तिला स्टँडवर सोडून? उचला ती बॅग. येऊ लवकर या. अरे आवर ना लवकर, किती ऊन तापलं. अरे वाट पाहत असेल ते मुरळीची. सावकाश बसा बरोबर. येऊ. अरे येऊ का? बाईकडे लक्ष दे तू बर. आली होय. परत कधी जाणार? उद्या जाऊ बापूला बोलून घे. उगाच कोणी नाव नको ठेवायला. राम राम पाहुणे. राम राम. या या आतमध्ये. अरे मालती, चला या मालती. अरे पाणी घेऊन ये, पाहुणे आलेत.
पाणी घ्या. काय भावना, प्रवास कसा झाला? मस्त झाला. बरं आता एक करा, 2 दिवस मुक्काम केल्याशिवाय जायचं ना. नाही हो, शेताकाठच्याला कशाला आलं बरं सांगा बरं तुम्ही. आणि ते पण आता कसं आहे, संध्याकाळी जातो. उगं मुरळी होतो म्हणून आलो होतो. बरं तुम्ही म्हणता तसं. तसं पण जर काम पडलं तर येईन एखाद्या वेळेस. बरं काय तुमची इच्छा. सुद्धा मी काय सांगते ते नीट लक्षात ठेव. आता तुझं लगीन झाले, अजिबात धसमुसळेपणासारखं वागायचं नाही बघ. आणि कामात हलगर्जीपणा तर अजिबात करायचं नाही. आपल्या कामामुळं आपल्याला लोक नाव ठेवतील असं अजिबात वागू नकोस. आणि हे बघ, त्या पोराचा विचार डोक्यातून काढून टाक. अगं अशा वागण्याने किती नाते तुटले. त्या पोरापेक्षा लाखपटीने चांगलं स्थळ तुला भेटले. आणि तुझ्या सासरकडची कोणती गोष्ट आमच्या कानावर आली नाही पाहिजे बघ, ज्याच्यामुळे तुझ्या बापाचं नाक किंवा मान खाली होईल. एवढं लक्षात ठेव. गरीबाचं पोरग फक्त गोष्टीतच चांगलं वाटत, खऱ्या आयुष्यात त्याला कोणी विचारित बी नाही. म्हणतात ना, पैसाच लय महत्वाचा असतो. खरंय, तुझा आई बाप दर महिन्याला पांडुरंगाची वारी करतात, पण त्यांना पांडुरंग साधा मातीच्या इटावर उभा आहे हे त्यांना कधी कळलंच नाही. पोरीच्या सुखाचं त्यांना काहीच घेणं देणं नाही. कोणी दगडात देव शोधत तर कोणी देवात दगड. पण माझे सासू सासरे दगडासोबत माणसात पण देव पाहतात. आई बाप असावे तर माझ्या सासू सासऱ्यांसारखे. तू म्हणती तुझं सासू सासरा एवढं बी चांगले, नवरा बी जीव लावतोय. तू निघाली होती तेव्हा त्याला वाईट वाटलं होतं ना. तुझं पाय पोळू नाही म्हणून अख्खा जेजुरीचा गड तुला त्याने उचलून नेलं. आणि तू म्हणती तुझ्यामुळं तुझा नवरा हॉटेलचा 10% मालक बी झाला, तरी त्यानं घराबाहेर मग का काढलं. प्रत्येक नव्या नवरीच्या आयुष्यात येते अशी रात्र लग्नाच्या 16 दिवसानंतर माझ्या या आयुष्यात आली. मधुचंद्र,
का ग काय झालं? साडी बदलायची. सुधा हा ही साडी लय भारी दिसते बघ, आणि या साडीमध्ये तू लय गोड दिसतेस. राहू दे ही साडी. नाही नको, अशा साडी झोप नाही येणार. मला नेसायची दुसरी साडी. तुम्ही जा ना बाहेर. सुधा अगं आज आपल्या लग्नाला 17 दिवस पूर्ण झालेत, आणि त्यात आज मधुचंद्राची रात्र आहे. आणि तू अशी खाली झोपलेली मला नाही आवडत बघ. तू आजपासून खाली नाही झोपायचं, तू आजपासून वर झोपायचं माझ्याजवळ. नाही नको, मी खालीच झोपल. आणि अशा साडीची सवय नाहीये. तुला साडीच बदलायची ना? मी आहे ना इकडे तोंड करतो, तू साडी बदलून घे. हा बदल. नाही राहू द्या, झोपते मी अशीच. सुधा अगं आता आपलं लग्न झालंय, आणि आता असं लाजून चालणार आहे का? अगं मी तुझा नवरा आहे, तू माझी बायको आहे. आता असं लाजून चालणार आहे का? अगं आता गोड संसार झाला पाहिजे ना, मग एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आता एकमेकांना जोडीदार आहेत ना आपण, मग तू थोडंसं मला समजून घेशील ना, थोडंसं समजून. सॉरी सुधा, माझं चुकलं. तू घाबरू नको. तुला साडी बदलायची ना, तू बदल साडी. साडी बदलल्यावर मला आवाज दे. चुकलंच माझं. 15 मिनिटं होऊन गेले, हिने आवाज का नाही दिला मला? सुधा 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 आता येऊ का? आवाज का द्याय नाही?
धरा. आई हा ठेवते ते. चहा गाळते, तुम्ही आवरून घ्या. तू घेतला का चहा? नाही अजून, तुमचं झाल्यावर घेईन. अहो ते काल रात्री मी तुम्हाला ढकललं ना, त्याबद्दल सॉरी. अगं ते होय, ते मी रात्रीच विसरून गेलो बघ. आणि आता तू पण विसरून जा. आता पहिल्यांदा न होतं असं. धर चहा घे. अरे काय नवर देव कामाला चाललं वय? अरे हॉटेलवर जरा लवकर बोलवलंय मालकाने. हा पण आता पार्टी पाहिजे ना. पार्टी? काय लग्नाची पार्टी मागतो का काय? लग्नाची जेवलं नाही कर तू? हा अरे लग्नाची नाही, मग तुला माहित नाही वाटतं? अरे खुशखबर आहे एक. कसली खुशखबर लिया का? त्याला टाइम आहे. उगा काय बी नको बोलू. अरे ती नाही रे, आपण या बाय 3 वर्ष आधी 2-2 लाख रुपये गुंतवले होते. हा आणि ते माणूस घेऊन पळून गेला होता. तुला तोच विषय काढायचा होता का? उगा कसला विषय काढत नको जाऊ. ते बुडाला पैसे आता. अरे नाही बुडाले बाबा. अरे आता त्याला पोलिसांनी धरलंय आणि ते सगळे पैसे माघारी येणार आहेत. खरं सांगतो काय? हा मग तेच सांगाल तो घराकडे निघलो होतो मी. खरं सांगतोय नक्की? अरे हा बाबा, हायला ही गोष्ट ना पहिले बापाला जाऊन सांगतो. अरे जेव्हापासून पैसे गेलेत ना, तेव्हापासून बाप लय खाचलाय रे. लय स्वप्न होते बापाची त्या पैशावर. आता ऐकलं जरा खुश तरी होईल. अरे बापाला तर सांगच, पण हे विसरू नको हा. हे सगळं वहिनीचा पायगुण आहे आपल्या. तिथं लक्ष्मीचे रे माझे. बरं चल, राम्याकडे मी जातोय. त्याला पण खुशखबर सांगायची, त्याची 1 लाख आहेत. चालते, मी पण हॉटेलवर जातो. मला लय काय काय बोलवलं. काय चाललंय तुमचं? आहे की लक्ष मला हॉटेल. 15-20 दिवस झालं होतं हॉटेल चालवायला दिलं होतं. हो तुमचं हॉटेलवरती लक्ष नाही. 10% पार्टनरशिप दिली होती. आहे की लक्ष मला हॉटेल. तुमच्याकडनं 10% ती पार्टनरशिप काढून घेतोय. मला काय चुकलं असेल तर माफ करा. परत होणार नाही असं वाटलं. व्यवस्थित लक्ष नाही कस्टमरवरती. कस्टमर ओरडतंय. ते चुकून झालं एका कस्टमरचं. पण इथून पुढे असं होणार नाही. ते ऑफर मी कस्टमर साठीच लावली होती की जेणेकरून लोक येते. 10% पार्टनरशिप काढून घेतोय. मालक चुकला माझं, मला माफ करा मालक. पण असं बोलू नका मालक. मी मेहनत करेन अजून. कस्टमर पण खूप ओरडतंय. तुमचं लक्ष नाही कामावरती. नाही मालक, परत असं होणार नाही. तुमच्याकडनं 10% पार्टनरशिप काढून घेतोय, पण आता 40% पार्टनरशिप तुम्हाला देतोय. कारण की अंबिका हॉटेल हे तुमच्यामुळं खूप जोरात चाललंय. तुम्ही काही ऑफर ठेवल्यात, त्याच्यामुळे 10% जे तुम्हाला ऑफर दिली होती ते आता तुम्हाला 40% देतोय. अरे येड्या, हॉटेलचा 2 महिन्याचा प्रॉफिट असतो ना, आपण 15 दिवसात कमावलाय. त्याच्यामुळे मी लय खुश आहे. आता हे तुला सांभाळायचंय. सुभान, कॉंग्रॅच्युलेशन.
आपण अजून एक हॉटेल चालू करतोय 1 तारखेला तालुक्याबाहेर. तिथं पण तुला लक्ष द्यायचंय. नक्की मालक, मी जितकं लक्ष देते तितकं लक्ष देईन मालक. आता हे हॉटेल ना अजून भारी करू मालक आपण. थँक्यू मालक. चांगलं काम करा. चालतंय, आहे मी किचन मध्ये. अरे आताच नवीन लग्न झालंय, 2 दिवस सुट्टी घे, तिकडे एन्जॉय कर. चालतंय ना, येतो. थँक्यू मला. पेढे बिडे घेऊन जा घरी जातानी. असंच प्रेम राहू द्या मला. केवढं ऊन झालं नाही का? हो ना. आणि हे पण बकरी ताणाजले, पाणी पाजावं लागेल हिला. आता पाणी पाजतो, झाडाखाली बांधतो आणि आणि म्हणजे काहीतरी हिला खायला आणि खाईल तरी, हाय का नाही? हा, हे बघ. आई बाबा आशीर्वाद द्या पहिला. हॉटेल मालकाने आता 40% आपल्याला पार्टनरशिप दिली. काय सांगतोस काय? त्याला आता काम लय आवडले. असाच मोठा हो. बघ बाळा, जशी आपल्या घरी लक्ष्मी आली ना, तुझ्या आयुष्यात भरभराट व्हायला लागलीये. पण तिला सांगितलंस का तू? अगाऊन त्याला सांगितलं नाही. तिला सांगायचे ती कुठे? अरे एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये मी कसं आणणार नवीन नवरीला? ती घरी आराम करत असल. आणि पटकन जा आणि तिला लवकर सांग. एवढी गोड बातमी नको होय सांगायला तिला. लगेच सांगतो तिला. आहे का नाही? नशीबच उजडलं आपलं. चला. हा, बघ कसलं भारी झालं नाही का? हा, अशी सून मिळायला आपल्याला लई नशीब लागतं, है की नाही? बाबा, आई, ते आपण एका माणसाला 2 लाख रुपये दिले होते ना, ते आपल्याला आता परत भेटणार आहेत. त्या माणसाला आता पोलिसांनी पकडले. काय सांगतो काय? देवाचीच कृपा बघा. अहो, देवाची नाही, हा, आपल्या घरातल्या लक्ष्मीची. आज ना तिची दृष्टच काढते. जेव्हापासून आलीये ना, आपली भरभराटच व्हायला लागलीये बघा. नाहीतर काय, एवढ्या वर्षाचे पैसे परत आपल्याला भेटतात बघ. हो ना. खरंच कमाल आहे बाबा. बाळा, घरी जा आणि अगोदर तिला ही बातमी सांग. आणि हो, तिला म्हणा देवासमोर थोडी साखर सुद्धा ठेव. लगेच सांगतोय. आणि तुम्ही पण या लवकर. नशीब लागतं अशी सून मिळायला आपल्याला. खरंच आहे. लक्ष्मी आली आपल्या घरी. हो. सुधा, मी आज लय खुश आहे. आता मी हॉटेलचा जवळजवळ अर्धा मालकच झालोय बघ. मालक पहिले 10% पार्टनरशिप द्यायचा. आता मालकाने माझ्या कामावर खुश होऊन 40% पार्टनरशिप दिली. काय सांगताय? आणि हो, 3 वर्षापूर्वी एका ठिकाणी 2 लाख रुपये गुंतवलं होतं. ते भेटणार नाही अशा आशेवरच होतो आम्ही बघ. पण आता ते पण मिळणार आहेत. आणि हे फक्त तुझ्यामुळे झाले. माझ्यामुळं? अगं हो, तू जशी या घरात आली ना, तशी माझी भरभराटीच व्हायला लागली बघ. तू माझी बायको म्हणून नाही, तर या घरात लक्ष्मी म्हणून आली.